तर निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आता आपल्याबरोबर आहेत। कशा पद्धतीने पाहताय सर तुम्ही या कारवाईकडे? ही कारवाई जी आपण आता बघताय ह्या आता नाईलाजाने भारताला कठोर कारवाई करायची आवश्यकता पडते। आपण खूप धैर्य केलं, आपण सगळं दाखवलं। आता मला वाटतं वेळ आलेली आहे ज्याला आपण म्हणतो प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी, की तुम्ही स्वतःचं नुकसान न होऊ देण्याची वाट पाहताच्या अगोदरच जर तुम्हाला तिथून यायची शंका आहे तुम्ही पहिलेच त्या जागेला उद्ध्वस्त करा। कारण की ह्या पोस्टांचा उपयोग जिथे तुम्ही फायरिंग पाहताय इथूनच आतंकवादी भारतामध्ये घुसले जातात। हे लोक मदत करतात तिथून। आणि मी पण जेव्हा होतो काश्मीरला मी हे पण करत होतो, त्यावेळेला पण करत होतो। कारण की जर एकदा काश्मीरमधून आतंकवादी आपल्याकडे आले मग त्यानंतर मग काही करायला असतच नाही, यायच्या अगोदरच तिथे ठोकलं पाहिजे। आणि हे आपण आता करायला सुरुवात केली आहे। आणि भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी आता म्हटलं आहे की आम्हाला तुम्ही जर बाध्य केलं तरी परत करू, म्हणजे हे काही एक पहिल्यांदा आणि शेवटचं नाही, हे करणं गरजेचं आहे। शेकटकर सर, मात्र आमच्या सर्वसामान्यांच्या माहितीसाठी ही कारवाई नेमकी कशी होते? यासाठी सीमारेषा उल्लंघन करायला लागतं, सीमारेषा ओलांडावी लागते, की आपल्या सीमारेषेत राहूनही अशा पद्धतीची कारवाई केली जाऊ शकते? नाही मॅडम, सीमारेषा ओळायची आवश्यकताच नाही। आपण आपल्या हद्दीत राहून जे आपल्याकडे शस्त्र आहे, जे काही आपल्या दवा आहे, जे काही आपल्याकडे फायर पॉवर आहे, जे वेपन्स आपल्याकडे आहेत त्यांचा वापर करून पाकिस्तानच्या किंवा शत्रूच्या त्या जागेवरती नुकसान टाकणं जिथून आपल्यावरती हल्ला होतो, जिथे आपल्यावरती। आपण आतापर्यंत हेच म्हणत होतो की जर तुम्ही आमच्यावरती आतंकवादी कारवाई केली तर त्याचं आम्ही प्रत्युत्तर आमच्या सोयीप्रमाणे आम्ही ठरवू, आम्ही ते कुठे जायचंय आणि ते आपण करतोय। म्हणजे आपले सैनिक पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जात नाहीत, त्याला आपण म्हणतो सर्जिकल स्ट्राईक, ती गोष्ट वेगळी आहे। ह्याला आपण म्हणतो फायर सॉल्ट, म्हणजे फायरच्या मदतीने, शस्त्रांच्या मदतीने, गोळाबारीच्या मदतीने, मिसाईलच्या मदतीने पाकिस्तानचे ते सैन्य ठिकाणं विध्वस्त करायचे जिथून आपल्यावरती हमला होतो, किंवा जे पाकिस्तानी पोस्ट सैन्याचे आणि जे आतंकवाद्याला मदत करतात त्यांना आपण ध्वस्त करतोय। शेकटकर सर, त्याचबरोबर ज्या परिसरामध्ये म्हणजे नौशेरा सेक्टरमध्ये ही कारवाई झालेली आहे, हे किती कठीण आहे ही सगळी कारवाई करणं? हे दुर्गम आहे, फार कठीण क्षेत्र आहे हा। आणि इतक्या नियमाप्रमाणे, इतक्या साधण्याप्रमाणे, नेमप्रमाणे कारवाई करणे फार इतकं सोपं नसेल का आपण पाहतोय टीव्हीवरती। कारण की ते फायर करणारे असतात, जे आमचे सैनिक असतात किंवा जे अधिकारी असतात त्यांच्यावरती पण धोका असतो, शत्रू पण फायर करतो ना तिथे, ते काही बसत नाही। पण त्यांची पर्वा न करता आपण पहिले त्यांना फायरिंग ध्वस्त केलं पाहिजे आणि ते नक्कीच करतील, ते नक्की याच्यावरती कारवाई करतील। या जागी न करून दुसरीकडे करतील, ते करतील। ते त्यालाच आपण म्हणतोय की पाकिस्ताननी भारतामध्ये प्रत्यक्ष परोक्ष युद्ध थोपलेलं आहे, हा युद्ध चाललेला आहे तिथे। आणि आपण युद्धाची जी कारवाई आहे आपण युद्धात्मक रूपाने द्यावी लागेल, त्याला दुसरा आपल्याकडे पर्यायच राहणार नाही। आणि म्हणून आपण हे करतोय, आपण करूय, म्हणजे आपण पण याला युद्ध सदृश्य परिस्थिती म्हणायचं? युद्ध अप्रत्यक्ष युद्ध म्हणतो ना, प्रॉक्सी वॉर, इनडायरेक्ट वॉर, नो कॉन्टॅक्ट वॉर, फिफ्थ जनरेशन वॉर, हे सगळे नावं आता पाश्चात्य देशामध्ये देऊ लागलेले आहे की ज्या शत्रूला तुम्ही ओळखत नाही, त्याचा तुमच्याकडे सामना नसतो, त्याला तुम्ही ध्वस्त करा। परंतु हा शत्रू जो आपल्या समोर आहे हा आपल्या शत्रूला पाठिंबा देतोय, आतंकवाद्याला पाठिंबा देतोय, आतंकवाद्याला आपल्या भारतामध्ये यायची मदत करतोय, त्यांना प्रोत्साहन देतात आहे। मग ह्याकरता आपल्याला नाईलाजाने त्याच्यावरती ही कारवाई करायची की तुमच्या अत्यंत महत्वाची ही कारवाई आपल्या लष्करानं केलेली आहे। आणि नौशेरा हा जो भाग आहे तो अत्यंत कठीण आहे आणि त्या परिसरामध्ये अशा पद्धतीची कारवाई ही सगळ्यांनीच खरं तर आपल्या भारतीय आर्मीला सलाम ठोकावा अशी ही कारवाई आहे। शेकटकर सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल।